नमस्कार. आपण लक्षात घेतलं आहे का, काही लोकांचं आयुष्य ज्ञान, बोलणं आणि बुद्धिमत्तेने उजळलेलं असतं, पण त्यांच्याकडे पैसा, स्थिरता आणि समृद्धी मात्र टिकून राहत नाही. हेच तर आहे मिथुन राशीचं गूढ. मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा गुरुवार आणि देवी लक्ष्मीचा दिवस एकत्र येतो, तेव्हा हे गूढ उकलतं. कारण हाच तो काळ असतो जेव्हा बुद्धी, भाग्य आणि लक्ष्मी कृपा एकत्र येऊन जीवन बदलण्याची दारं उघडतात. मिथुन राशी बुध ग्रहाची संतान, ज्ञान आणि वाणीचं प्रतीक. पण जेव्हा बुधाच्या तेजात देवी लक्ष्मीचा प्रकाश मिसळतो, तेव्हा बुद्धी धनदायिनी बनते आणि बोलण्यातून अमृत झरतं. आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजनाची संपूर्ण पद्धत, मिथुन राशीसाठी विशेष मंत्र आणि पूजनाचा योग्य वेळ, आणि सर्वात महत्त्वाचं, या आराधनेमुळे जीवनात कसा येईल आश्चर्यकारक बदल. मिथुन राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी बुध. मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, संवादप्रिय, वेगवान विचार करणारे आणि अनुकूलतेने जगणारे असतात. त्यांचा ग्रहस्वामी बुध ज्ञान, तर्क आणि व्यापाराचा देवता मानला जातो. पण बुधाचा स्वभाव द्वैतपूर्ण आहे. तो एका क्षणी तल्लख आणि दुसऱ्या क्षणी अस्थिर. म्हणूनच मिथुन राशीच्या लोकांना कधी संधी हातातून निसटते, तर कधी त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही. या कारणामुळे मिथुन राशीसाठी महालक्ष्मीची आराधना अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण देवी लक्ष्मी केवळ धनदायिनी नसून बुद्धीला दिशा देणारी शक्ती आहे. शास्त्र म्हणतं, यत्र लक्ष्मी तत्र बुद्धी, जिथे लक्ष्मी वसते तिथे बुद्धी नांदते. म्हणून मिथुन राशीचे लोक जेव्हा मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीची पूजा करतात, तेव्हा बुधाच्या चंचलतेला स्थिरता मिळते आणि त्यांचं ज्ञान समृद्धीत रूपांतर होतं. मार्गशीर्ष गुरुवाराचं महत्त्व. मार्गशीर्ष महिना लक्ष्मीप्राप्तीचा काळ म्हणून प्रसिद्ध आहे. पौराणिक ग्रंथांनुसार या महिन्यात गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात. ज्यांच्या घरात स्वच्छता, श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे त्या स्थायिक होतात. या दिवशी लक्ष्मी पूजन करणं म्हणजे स्वतःच्या कर्म, विचार आणि वाणीला शुद्ध करणं. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा दिवस खास आहे, कारण त्यांचा ग्रह बुध वाणीचा अधिपती आहे आणि देवी लक्ष्मी मधुर वाणीने प्रसन्न होतात. म्हणूनच पूजेत बोललेले प्रत्येक शब्द, प्रत्येक मंत्र तुमच्या भाग्यरेषेला नवं वळण देतात. पूजन विधी. चला आता जाणून घेऊया मिथुन राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष गुरुवारी करावयाची महालक्ष्मी पूजा. सकाळची तयारी. सूर्योदयानंतर घर स्वच्छ करा. देवी लक्ष्मीचं चित्र किंवा मूर्ती स्वच्छ पाण्याने स्नान घाला. पांढरा किंवा पिवळा वस्त्र परिधान करा. बुध आणि लक्ष्मी दोघेही या रंगाशी संबंधित आहेत. पूजा साहित्य: कुंकू, अक्षता, गंध, पांढरी फुले, तुळसपत्र, साखर, तूप, पिवळा कपडा आणि खीर किंवा गूळ पोळी नैवेद्य. महालक्ष्मी पूजन विधी. दीप प्रज्वलन. तुपाचा दीप लावून श्री महालक्ष्मी नमः जपा. संकल्प: आज मी मिथुन राशीचा जातक मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी पूजन करून समृद्धीची प्रार्थना करीत आहे. अभिषेक मंत्र: ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. पाण्याने, दुधाने, मग पवित्र पाण्याने देवीचं स्नान करावं. नैवेद्य आणि आरती. लक्ष्मी आरतीनंतर लक्ष्मी मंत्र 108 वेळा जपावा. विशेष उपाय: मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी गायत्री मंत्राचा जप 108 वेळा करावा. यामुळे बुधाचा दोष कमी होतो आणि लक्ष्मी कृपा वाढते. आराधनेचे परिणाम आणि जीवनातील परिवर्तन. मार्गशीर्ष गुरुवारी केलेली महालक्ष्मी उपासना मिथुन राशीच्या जीवनात 5 प्रमुख बदल घडवते. बुद्धीला स्थिरता आणि स्पष्टता प्राप्त होते. मिथुन राशीचे लोक हे बुध ग्रहाचे शिष्य म्हणजे विचार, संवाद आणि ज्ञान यांचे प्रतिनिधी असतात. पण बुधाचा एक दोष म्हणजे अस्थिरता. मनात सतत नवीन कल्पना, पण ठोस निर्णय घेण्यात संकोच. मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची आराधना केल्यावर ही चंचलता स्थिरतेत परिवर्तित होते. देवी लक्ष्मी फक्त धनाची अधिष्ठात्री नसून ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना दिशा देणारी शक्ती आहे. जेव्हा लक्ष्मी बुद्धीला स्पर्श करते,
तेव्हा विचारांमध्ये शांती, बोलण्यात माधुर्य आणि कृतीत आत्मविश्वास निर्माण होतो. आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचा उदय. मिथुन राशीचे लोक व्यापार, शिक्षण, मीडिया, संवाद, लेखन आणि बुद्धिमत्तेशी संबंधित क्षेत्रांत यशस्वी होतात. पण अनेकदा त्यांच्या हातात पैसा येतो पण टिकत नाही. याच ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा बदल घडवते. देवी लक्ष्मीची कृपा जेव्हा बुध ग्रहावर होते तेव्हा बुद्धीचा उपयोग धननिर्मितीत होऊ लागतो. त्या क्षणापासून नशिबात अस्थिरता कमी होते. अचानक येणारे खर्च थांबतात आणि संपन्नतेचा प्रवास सुरू होतो. अद्भुत परिणाम. नोकरीत पदोन्नतीची शक्यता वाढते. नवा व्यवसाय सुरू करण्यास योग्य वेळ मिळतो. जुने थकलेले पैसे परत येण्याची संधी मिळते. कर्मशुद्धी आणि आत्मिक जागृती. प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवार ही केवळ पूजा नसून कर्मशुद्धीचा काळ असतो. जेव्हा तुम्ही श्रद्धेने पूजन करता तेव्हा जुन्या नकारात्मक ऊर्जा, ईर्ष्या, अस्थिरता या सर्वांचा नाश होतो. महालक्ष्मीची कृपा मिळाल्यानंतर मिथुन राशीचे लोक आध्यात्मिकदृष्ट्या जागृत होतात. त्यांना कळतं की खरी समृद्धी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर शांत मन, समाधान आणि प्रेमाने भरलेलं जीवन. नात्यांमध्ये सुसंवाद आणि प्रेमाचा उदय. मिथुन राशीचे लोक कधी कधी त्यांच्या चंचल स्वभावामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करतात. महालक्ष्मी पूजनानंतर ही अस्थिरता कमी होते. देवी लक्ष्मी मधुर वाणी आणि सौम्य मनोवृत्ती प्रदान करते. त्यामुळे नात्यांमध्ये सुसंवाद वाढतो. जुने ताण कमी होतात आणि प्रेमाचं बंधन घट्ट होतं. विशेषतः विवाह आणि कौटुंबिक नात्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असतो. दीर्घकालीन परिवर्तन, भाग्यरेषेत बदल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे कर्मफल बदलण्याचा क्षण. या दिवशी केलेली प्रार्थना, पूजा आणि मंत्रजप काळाच्या ऊर्जेशी जोडला जातो आणि तुमच्या भाग्यरेषेला नवीन वळण मिळतं. तुमचं ज्ञान धनात परिवर्तित होतं. तुमची वाणी प्रेरणेत बदलते आणि तुमचं जीवन संतुलनात. ही आराधना म्हणजे केवळ विधी नव्हे तर आत्म्याचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे. प्रिय प्रेक्षकांनो, मिथुन राशीच्या जीवनात लक्ष्मीची कृपा म्हणजे बुद्धीला दिशा, वाणीत मधुरता आणि मनात स्थिरता. मार्गशीर्ष गुरुवार हा दिवस केवळ व्रत नाही तर तुमच्या आयुष्यातील नवा आरंभ आहे. देवी लक्ष्मीला फक्त सोनं, धन नाही तर प्रामाणिक भाव आणि श्रद्धेची ओंजळ अर्पण करा. ती नक्कीच तुमच्या जीवनात उतरून बदलाचं सौंदर्य दाखवेल. मार्गशीर्ष गुरुवार हा फक्त व्रत नाही, ही एक अंतरीची यात्रा आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे लक्ष्मी आहे. जिथे संयम आहे तिथे समृद्धी आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे परमकृपा नक्कीच असते. जर तुम्हीही मिथुन राशीचे असाल तर मार्गशीर्ष महिना जवळ येतोय. देवी महालक्ष्मीची पूजा नक्की करा. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये ओम लक्ष्म्यै नमः लिहायला विसरू नका. जर तुम्हाला आजचं ज्ञान आणि मार्गशीर्ष महिन्याचं रहस्य आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.